कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये गुंजा नित्या आणि नैतिक या दोघांनाही खाऊ देत असते, पण ती सांगते मी तुम्हाला काजू कतली तेव्हाच देईन ज्या वेळेला तुम्ही दूध आणि कॉर्नफ्लेक्स हे खाल. नित्या सांगत असते नाही आम्हाला आधी काजू कतलीच पाहिजे. गुंजा म्हणते बिलकुल मिळणार नाही. तुमच्या आईबापांनी तुम्हाला लाडवलं असेल तर तुम्हाला मी काही लाडवून ठेवणार नाही. आधी कॉर्नफ्लेक्स दूध खायचं आणि मगच काजू कतली मिळणार. असं म्हणत गुंजा आता काजू कतलीची डिश घेऊन आज जाते. नैतिक म्हणतो या गुंजाला ना चांगला धडा शिकवायला पाहिजे. दोघं जण गुंजाबद्दल राग व्यक्त करत असतानाच मधू येते आणि म्हणते अरे वा, गुड बॉय सारखे दोघं जण मस्तपैकी दूध कॉर्नफ्लेक्स खात आहेत. गुंजा काय कमाल काय केलीस तू. गुंजा म्हणते आय मी काय नाही केलं, मी त्यांना एवढंच सांगितलं की जर तुम्हाला काजू कतली हवी असेल तर पटापट कॉर्नफ्लेक्स खाऊन घ्या. असं म्हणत गुंजा घडलेला प्रकार मधूला सांगत असते. मधू म्हणते अच्छा असं आहे तर. असं म्हणत मधू सांगते अगं सगळेच जण बाहेर गेलेले आहेत, म्हणजे कबीर डबा विसरला होता ना, त्यामुळे डबा विसरला असल्यामुळे सगळेच जण त्याला डबा घेऊन गेलेले आहेत. इकडे सुबोध, कविता आणि रेशीम तिघही जण डबा घेऊन गेलेत. त्याच्यावरती गुंजा म्हणते हो ते काहीतरी बोलत होते डेट डेट याच्यावरती. आता मधू सांगते डेट कसली डेट. गुंजा म्हणते माहीत नाही मला, पण ते डेट डेट काहीतरी बोलत होते एवढं मात्र कळलं. असं म्हणत आता इकडे कोणत्या डेटचा विचार चाललाय दोघींनाही कळत नाही. तर हे तिघजण आता मृण्मयी आणि कबीर यांच्या डेट एकत्र करण्यासाठी निघालेले असतात. यांना डेट ठरवण्यासाठी निघालेले असताना इकडे मात्र कबीरला पुन्हा धमकीचा कॉल येतो. कबीर त्याला सडेतोड उत्तर देऊन फोन ठेवून देतो आणि म्हणतो मी अशा पोकळ धमक्यांना घाबरत पण नाही आणि तितक्यात सुबोध आणि कविता येतात. सुबोध आणि कविता आल्यावरती कबीर म्हणतो दादा वहिनी तुम्ही इथे. सुबोध म्हणतो तर अरे तुझ्याशी महत्त्वाचं बोलायला आलोय. तू डबा पण विसरला आहेस ना. डबा विसरलास त्यामुळे आम्ही तुला डबा पण घेऊन आलोय आणि आता तुला इकडे काहीतरी गोष्टी समजावून सांगायला पण आलोय. सुबोध म्हणतो कबीर तू न तुझं आणि मृण्मयीचा साखरपुड्याच्या होण्याच्या ऐवजी लग्न ठरतं त्यावेळेला किती उत्साही होतास रे. तू लग्नामध्ये इतका उत्साह दाखवायचास, मृण्मयीशी नीट बोलायचास, पण हल्ली काय झालंय तुमचं नातं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय. कबीर म्हणतो दादा काय बोलतोय. सुबोध म्हणतो हो तू स्वतःच्या मनाला विचार. तुझं आणि मृण्मयीचं काहीतरी बिनसलंय आणि त्यामुळे तुम्ही दोघं जणांमध्ये दुरावा आलाय हे आम्हाला कळतंय. तोपर्यंत रेशीमसुद्धा हे सगळं समजावून सांगायला मृण्मयीच्या इकडे गेलेली असते आणि ती म्हणते मृण्मयी बघ म्हणजे अजूनही तुम्ही दोघं जण एकमेकांशी असे भांडत जाऊ नका बरं. माझा दादा असेल वेंधळा पण तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्यामुळे मला असं वाटते की तुमच्या नात्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही दोघांनी एक छानपैकी डेट करावी. मृण्मयी म्हणते अगं डेटचं काय, मग तो स्वतःहून आला का मला विचारायला, त्याने मला विचारायला यायला नको का. रेशीम म्हणते अगं नाही त्याला काही गोष्टी कळत. त्यावरती मृण्मयी म्हणते नाही मला तर वाटतंय ही सगळी भांडणं किंवा हे सगळं जे काही होतं ना ते गुंजामुळेच होतंय. रेशीम म्हणते मला सुद्धा असंच आधी वाटायचं की घरामधली सगळी भांडणं किंवा चुकीचे प्रकार त्या गुंजामुळे होत आहेत, पण तसं नाही आहे. अलीकडच्या दिवसामध्ये पाहिलंच ना आपल्याला किती गुंजाने साथ दिली, आपली गुंजाने किती मदत केली. त्यामुळे मला असं वाटतंय अगं तू कबीर दादाचं जास्त बोलणं मनावर घेऊ नको. तो काही फार रोमॅन्टिक किंवा असा काही नाही आहे, तर तू त्याच्यासोबत डेटला गेलीस ना की सगळं काही ठीक होईल. असं म्हणत इकडे आता मृण्मयीला रेशीम समजवत असते. तिकडे सुबोध आणि कविता सांगत असतात की तुम्ही दोघांनी एक छानपैकी डेट करणं आवश्यक आहे. आम्हाला असं वाटते डेटवरती गेलात की तुमचे सगळे राग रुसवे फुगवे हे सगळं दूर होईल. असं म्हणत कबीर म्हणतो म्हणजे मग मृण्मयीला कोण सांगणार. कविता म्हणते त्याची काळजी करू नका, तिकडे रेशीमताई गेल्या आहेत त्या बरोबर हँडल करतील. इकडे रेशीमने मृण्मयीला बरोबर सांगितलेलं असतं की कसं काय डेट करायची, कुठे जाणार आहात. मृण्मयी अखेर तयार होते. रेशीमने तिला मनवलेलं असतं. तरीसुद्धा मृण्मयीच्या मनामधून कबीरला बोललेले विचार काही जात नसतात. कबीरला तिने जे गुंजाबद्दल बोललेलं असतं ते तिला सतत आठवत असतं की गुंजामुळे आपलं नातं खराब होते. मृण्मयी विचार करते मला असं वाटते हीच ती वेळ आहे, आपण ना याच वेळेमध्ये कबीरबद्दल जो गैरसमज केला आहे तो दूर करूया आणि गुंजाबद्दल सुद्धा आपला गैरसमज काही नाही आहे हे त्याला क्लिअर करूया. असा विचार करून मृण्मयी पण डेटसाठी तयार होते. दोघं जण आता डेट करायला तयार झाल्यावरती इकडे कविता सांगते भाऊजी मला असं वाटते तुम्ही छानपैकी गुलाबाचं फूल वगैरे घेऊन तिला पुन्हा एकदा प्रपोज करा, काही हरकत नाही आहे. असं म्हणत डेटचा विषय फिक्स होतो. तोपर्यंत गुंजा घरी भांडी घासून घरात येते. त्यावेळेला मधू म्हणत असते वहिनी अहो डेट म्हणजे काय असतं, म्हणजे मला आत्तापर्यंत डेट म्हटलं ना की फक्त एक तारीख आठवते, पण डेट म्हणजे दुसरं काय असतं का.
याच्यावरती आता विजया सांगते, किती ग मधू तू साधी बोळी. अगं डेट म्हणजे एखाद्या नाटकाला, एखाद्या पिक्चरला जोडीने जाणं म्हणजे डेट असतं, कळतंय का तुला. याच्यावरती मधू म्हणते, वहिनी असं आहे का. तर मला असं वाटते आपल्या दोघांना म्हणजे आपल्या मृण्मयी आणि आता आपल्या कबीर या दोघांना पण आपण डेटवर पाठवूया का. विजया म्हणते, काहीतरीच काय भलतंच मधू. अगं त्यांचं अजून लग्न नाही झालंय, लग्नाच्या आधीच असं फिरायला जाणं कितपत योग्य आहे. मधू म्हणते, वहिनी बघा ना, आपण सुद्धा एकत्र फॅमिलीमध्ये राहिलो, त्यामुळे आपल्याला सुद्धा असं कधी वाटलं तरी जाऊ शकत नव्हतो. तर आपण ह्या दोघांना जे आपल्याला जमलं नाही ते करायला दिलं तर काय हरकत आहे. आपल्या पुढल्या पिढीला आपणच नको का प्रोत्साहन द्यायला. इकडे हे सगळं बोलणं गुंजा ऐकत असते आणि ती विचार करते, खरंच आईचे विचार किती चांगले आहेत, ती दुसऱ्यांचा किती विचार करते. खरंच आईसारखी सासू ज्याला लाभेल ना त्याचं भाग्यच. दुसऱ्या क्षणाला गुंजा विचार करते, नाही नाही, माझ्या मनात हे असे काही विचार यायला नको आहेत, मी असा का विचार करते. आणि ती आपला विषय मनातला झटकून टाकत असते. तोपर्यंत तिकडे आता अशोक येतो आणि म्हणतो, गुंजा काय झाली की नाही तयारी तुमची जाण्याची क्लासेसला. गुंजा म्हणते, हो मी लगेचच क्लासेसला निघते आहे. आणि असं म्हटल्यावर ती मधू म्हणते, खरंच पण हिचं ना मला काळजीच वाटते. विजया म्हणते, कारण गुंजाचा हरवण्याचा रेकॉर्डच आहे ना, पुन्हा एकदा कुठेतरी हरवली मग. याच्यावरती आता लगेचच अशोक म्हणतो, ती कुठेही हरवणार नाही, कारण ना मी तिला रिक्षा लावून दिलेली आहे, याच रिक्षेने ती जाईल आणि त्याच रिक्षेने ती परत येईल. असं म्हणत अशोक आता रिक्षा लावले असं सांगताच इकडे सगळ्यांना हायचं वाटतं. मग गुंजा सांगते, मी लवकरच तयार होते आणि निघते. तेव्हा मधू म्हणते, खरंच ग, घरातलं लेकरू हे असं बाहेर पडलं की आईच्या जीवाचं धस्ते होतं. मग गुंजा म्हणते, खरंच आई, पण एक ना एक दिवस तुझं हे लेकरू तुला सोडून जाणारच आहे ना. विजया म्हणते, जेव्हा लेकरू जाईल ना तेव्हा जाऊ दे, पण आत्ता म्हणा लेकराला आम्हाला भूक लागले, काहीतरी खायला दे. मग गुंजा जेवण बनवायला जाते सुद्धा. तोपर्यंत इकडे ओमर विचारत असतो, हे बघ, बरेच दिवस तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, आत्ता सांग. त्या दिवशी डेस्कवरती प्रभाकरचा कॉल आला होता, प्रभाकरने मला सत्य डोंगरवाडीचं सांगितलंय. आता कबीरकडे सत्य सांगण्यावाचून काहीही पर्याय नसतो. कबीर म्हणतो, हो, डोंगरवाडीला जे घडलं ते मला कुणाला तरी सांगायचंच होतं. आणि कबीर डोंगरवाडीला घडलेला सगळा प्रकार सांगतो. गुंजासोबत कशा परिस्थितीमध्ये लग्न करायला लागलं, कोणत्या परिस्थितीमध्ये गुंजा आणि त्याने लग्न केलं आणि मग कसं सगळं लपवून तो इकडे राहत आहे, हे सगळं सत्य आता कबीर सांगतो. आणि ओमर म्हणतो, दोस्ता, इतके दिवस हे सगळं सत्य लपवून ठेवलंस, किती मनामध्ये सगळे काही दडवून ठेवलेले विचार होते. खरंच तुझं मला ना खूप कौतुक वाटतं, पण आता तू मृण्मयीला सगळं सत्य सांगून टाक. असं म्हणत आता कबीरला मृण्मयीला सत्य सांगण्यासाठी एक वेळ असतो, ती म्हणजे डेट ठरलेली असते. त्या डेटला कबीर मृण्मयीला बोलवतो आणि त्याला वाटतं मागे मृण्मयी आहे पण मागे गुंजा असते. कबीर म्हणतो, या न फुलपाखरासारखं किंवा या फुलांसारखं आपलं आयुष्य झालेलं आहे. या बघ ना, ही माळ बघ, याचा सुगंध किती दरवळत आहे. हा गजरा सुगंधाने नुसता दरवळून गेलेला आहे, तसंच आपलं नातं दरवळायला पाहिजे. असं म्हणत तो मागे बघतो तर मागे गुंजा असते आणि तेवढ्यात मृण्मयी येऊन उभी राहते. पुन्हा एकदा मृण्मयी गैरसमज करून घेते.